आपण आज करणार आहोत नारळाच्या वड्या। त्यासाठी लागणार आहे एक मीडियम साइजचा नारळ, त्याचा चव घेतलेला आहे इथे 2 वाट्या नारळाचा चव आहे फ्रेश। त्यानंतर 1.5 वाटी साखर घेतली आहे, अर्धी वाटी थोडी साय आणि दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर आहे। 1 चमचा तूप आहे आणि 1 चमचा गुलकंद घातलेला आहे, ज्याच्याने स्वाद पण छान येतो, फ्लेवर साठी रंगही सुंदर येतो। तर आता प्रथम आपण 1 चमचा तूप घालते मी इथे आणि नारळाचा चव त्यातच आपण दूध आणि साय घालणार आहोत। व्यवस्थित परतत राहायचं आहे। दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, खोबरं जास्ती ओलसर असेल तर जरा कमी दूध लागू शकतं, त्यानुसार आपण त्याच्यात साखर घालते मी। दीड वाटी साखर घातली इथे। हे सगळं मिश्रण ढवळत राहायचं आहे मीडियम गॅसवर। साखर विरघळती आता, असंच शिजवायचं आहे थोडं। साखर पूर्ण विरघळून झाली की नंतर आपण याच्यात मिल्क पावडर घालणार आहोत। तर साखर विरघळली आहे पूर्णपणे, आता आपण मिल्क पावडर घालूया ह्याच्यात आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। एक 5 मिनिटं आपण हे हलवत राहायचं आहे, मग मिश्रण भांड्यापासून सुट्ट होऊ लागेल। मिल्क पावडरने खूप छान टेस्ट येते। आता आपण इथे गुलकंद घालत आहोत। गुलकंदचा फ्लेवर पण खूप छान लागतो आणि रंगही सुंदर येतो वड्यांना। आता आपण तूप लावून घेऊया प्लेटला आणि आपलं वडीचं मिश्रण ह्याच्यात घालायचं। हे तूप सोडायला लागलंय मिश्रण। साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये हे परफेक्ट होत आहे। आता आपण प्लेटमध्ये काढूयात। आता हे पसरून घ्यायचं आहे। एका तूप लावलेल्या वाटीने पण तुम्ही सपाट करून घेऊ शकता। मस्त गुलकंद फ्लेवरच्या नारळाच्या वड्या आता तयार होतात। हे साधारण थंड होईल 2-3 तासांनी, मग आपण त्याच्या वड्या कापणार आहोत। तर याला अजून डेकोरेट करण्यासाठी मी थोडंसं वेलची पावडर आणि केशर घातलं आहे इथे आणि हे स्पॅच्युलानेच असं व्यवस्थित फ्लॅट करून घ्यायचंय, म्हणजे आपल्या वड्या छान गुळगुळीत दिसतील।
आपण वड्या कापून ठेवूया आपल्या, आणि नंतर घट्ट झाल्यावरती कापता नाही आहे. मिश्रण घट्ट होऊ लागले. साधारण 1-2 तासामध्ये हे व्यवस्थित घट्ट होतं.